विवाहितेला शरीर रगडून देणारा रांगडा मर्द पाहिजे, नवरा बाहेर, जिजाजी रात्रभर घरात, शरीर संबंध। हरियाणातील सोनीपत येथे बहलगड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 12 सप्टेंबर 2025 रोजी एक खून झालेला होता। बहलगड चौकामध्ये अर्धवट जाळलेला मृतदेह सापडलेला होता, पण मृतदेहाजवळ कोणताही सुगावा पोलिसांना लागलेला नव्हता। पोलीस अथक प्रयत्न करत होते, पण या प्रकरणामध्ये आता एक मोठा खुलासा झालेला आहे। हा मृतदेह आस मोहम्मदचा असल्याचे समजलेले आहे, ज्याची पत्नी आणि सासूने हत्या केली होती। दिवसामागून दिवस जात होते, दरम्यान एका खबरीवरून पोलिसांनी कुख्यात गुंड समीर आणि त्याचा भाऊ साजिद यांना पकडण्यासाठी सापळा रचला। हे लक्षात येताच त्या दोघांनी गोळीबार केला। पोलिसांनीही प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला। यामध्ये समीरच्या पायाला गोळी लागल्याने गंभीर जखमी झाला आणि दोघांनी समर्पण केले। त्या दोघांना ताब्यात घेऊन पोलीस चौकशी सुरू केली, तेव्हा इतर गुन्ह्यांबरोबर 12 सप्टेंबर रोजी सापडलेला मृतदेह त्या दोघांनी जाळल्याचेही कबूल केले। एकनं उलगडलेला गुन्हा उघडकीस आला, पण त्याबरोबरच उघडकीस आला पती पत्नीच्या नात्यातील दगाबाजीचा नमुना। ही धक्कादायक घटना पुढे सविस्तर पाहण्या अगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। उत्तर प्रदेशमधील रहिवासी आस मोहम्मद आपल्या कुटुंबासह बहलगड परिसरामध्ये राहण्यासाठी आलेला होता। आपला प्रांत सोडून हरियाणामध्ये येण्याचे कारण होते त्याची पत्नी शबाना। तिचे गाव बहलगड परिसरात असल्याने लग्नानंतर उत्तर प्रदेशमध्ये काही दिवस राहिल्यानंतर तिने पतीकडे हरियाणामध्ये राहण्यास जाण्यासाठी तगादा लावलेला होता। आसचेही काही चाललेले नव्हते। रूपवान पत्नीच्या अधीन झालेला आस मोहम्मद आपले घर, गाव, प्रांत सोडून परप्रांतामध्ये आलेला होता। आपल्या पत्नीला आपण खुश ठेवावे असे त्याला वाटत होते। ती नाराज झालेले त्याला आवडत नव्हते। ती या भागामध्ये राहण्यासाठी आल्यापासून खुशीत दिसत होते। या भागापासून जवळच असणाऱ्या ईदगाह कॉलनीमध्ये शबानाची बहीण राहत होती, तसेच त्याला परिसरामध्ये शबानाची आई हलीमा राहत होती। एकूणच काय तर शबानाची आई बहीण तिला नेहमी भेटत असल्यामुळे ती खुशीत असते असे त्याला वाटत होते, त्यामुळे तोही आनंदात होता। पण त्याला खरे कारणच माहिती नव्हते। शबानाच्या बहिणीचा नवरा साजिद हा गुंड प्रवृत्तीचा होता। अगदी बिनधास्त वागणारा, पोलिसांना न घाबरणारा, खिशामध्ये कायम बंदूक बाळगणारा साजिद पाहून तिलाही आपला पती असा आडदांड असावा असे वाटू लागलेले होते। तिला बहिणीचा हेवा वाटत होता। तिची नजर नेहमी बहिणीच्या नवऱ्यावर खिळून राहिलेली होती। हे तिच्या बहिणीच्या लक्षात आले, तेव्हा ती मस्करीमध्ये म्हणाली, जिजूला खूपच पाहत असतेस ग, काय म्हणत आहे, माझी सवत होतीस का काय आता? त्यावर शबाना खळखळून हसत म्हणाली, नाही ग ताई, तुझ्या संसारामध्ये मी कशाला विष घालवू, पण तू नशीबवान आहेस, तुला जिजूसारखा नवरा मिळालेला आहे। आस मोहम्मदही चांगला आहे की आपले काम आहे बिचारा, कोणाच्या आद्यात मध्यात नाही, तुला चांगले सांभाळतो आणि काय पाहिजे ते सगळं आहे ग। पण पुरुष कसा आडदांड पाहिजे, त्याला बघितलं की जरब वाटली पाहिजे। ज्याला सगळे घाबरतात तो आपल्या मुठीत राहतो, हे किती मस्त वाटत असेल तुला। हो ग बाई, पण या आडदांड पुरुषांना सांभाळायचं पण कठीण असतं, आणि रात्री त्यांचे प्रेम सोसताना डोळ्यामध्ये पाणी येतं तेव्हा कळतं। डोळा मारत बहीण हसली। शबानानेही तिला हसून साथ दिली, म्हणजे जिजू रडवतात म्हण की तुला? नाही ग, सहज आपलं म्हटलं, पण जरा दादागिरी असतेच की। मला पण आवडली असती ग दादागिरी, पण माझा नवरा तसा नाही करायचा, मग आधीच नापसंत करायचे ना, बहिणीने स्पष्ट सांगितले। माहिती असते तर नकारच दिला असता। तिच्या या बोलण्यावरती बहीण म्हणाली, आता बोलून काही उपयोग नाही, आहे त्याच्याबरोबर संसार कर, माझ्या नवऱ्याकडे बघू नकोस। बहिणीचा टोमणा शबानाने ओळखला। जिजूबद्दल नाही बोलत मी, त्यांचा भाऊ समीर हे त्यांच्यासारखेच आहेत की। मग बहिणीची कळी खुलली, म्हणजे समीरवर तुझी नजर आहे तर मी करते मदत, असे तिने शबानाला सांगितले। आता बहिणीने काही ना काही कारणाने दीर समीरला शबानाकडे पाठवण्यास सुरुवात केली। समीरही कुख्यात गुंड होता,
तो तसा बायकांच्या पासून लांबच राहत होता. पण अलीकडे तो शबानाकडे वारंवार जाऊ लागला. शबाना त्याचे हसून स्वागत करायची, त्याला चहा पाणी विचारायची. इतर बायका त्याला पाहतच तोंड लपवायच्या, पण शबाना मात्र त्याच्याशी हसून बोलायची. त्यामुळे तो तिच्याकडे आकर्षित झालेला होता. आता तो तिच्याशी गप्पा मारत थांबू लागला. गप्पा दिवसेंदिवस जास्त रंगत चाललेल्या होत्या. आस मोहम्मद कामानिमित्त दिवसभर घरातून बाहेर असायचा, तर घरामध्ये एकट्या असलेल्या शबानाला समीरची सोबत मिळत होती. दोघांच्यातील जवळीकता वाढत गेलेली होती. मला बघितले की बायका बाजूला होतात, तुम्ही तर माझ्याशी अगदी हसत खेळत बोलता, तुम्हाला भीती नाही का वाटत? त्याने तिला सहजपणे विचारले. त्यावर ती जोराने हसत म्हणाली, घाबरायला तुम्ही काही वाघ आहे की काय? तो म्हणाला, पण मी साधा माणूस पण नाही. माझे कारनामे तुम्हाला माहिती नाही. मी मोस्ट वॉन्टेड आहे. म्हणून काय मला खाणार आहे की काय तुम्ही? चेष्टेत घेऊ नका, खरोखर खाऊन टाकेन. खा की मग. मी कधी नाही म्हटलंय. तिने जणू आव्हानच दिले. त्याच्या मनामध्ये चलबिचल सुरू झाली. पुरुष किती चांगला किंवा वाईट असू दे, त्याला स्त्रीचा मोह झाला की त्याची अधोगती सुरू होते. अनेक साधू असो किंवा राक्षस बाईच्या नादाने नष्ट झाल्याची उदाहरणे आहेत. समीरही तिच्या बोलण्याने फसत गेला, तिच्यामध्ये गुंतत गेला. आस मोहम्मद कधी कधी आपल्या गावी जात असे, तेव्हा शबाना आपल्या बहिणीकडे किंवा आईकडे राहण्यासाठी जात असे. पण आता परिस्थिती मात्र वेगळी होती. आस मोहम्मद तिला बहिणीकडे सोडून गावी गेला. तेव्हा मी राहते एकटी असे बहिणीला सांगून ती आपल्या घरी परत गेली. ती घरात एकटीच आहे हे आधीच त्याने समीरला कळवलेले होते. तसेच घरातही शबानाने त्याला समजेल या पद्धतीनेच माझी बहीण घरी एकटी आहे, त्या बाजूला गेला तर चक्कर मारून या असे दीर समीरला सांगितले. तो त्याच संधीची वाट पाहत होता. काळोख पसरू लागलेला होता. तसा समीर तिच्या घरात घुसला. घरामध्ये शिरताच त्याने दरवाजा बंद केला. हे काय करताय? ती त्याला अडवत म्हणाली. चुप बस, लोक ऐकतील. त्याने धमकावले. होय, पण तुम्ही आत्ता का आलेला आहात? तुला सांगितले होते की मी खाऊन टाकीन तुला. कधी? तिने त्याच्या नजरेला नजर भिडवत आव्हान दिले. आता असे म्हणत त्याने तिच्यावर झडप घातली. तिच्या आपल्या बळकट भावपाशामध्ये जोरामध्ये आवळून धरले आणि तिच्या मौशार ओठांचे चुंबन करू लागला. त्याचा तो रानटी स्पर्श तिच्या अंगावर शहारे आणणारे होता. त्याचे शरीर मजबूत होते, हात राकट होते आणि मिठी घट्ट होते. त्या राकट हाताने तो तिचे मुलायम शरीर निर्दयीपणे कुस्करत होता. तिच्या ओठांचे चावे घेत त्याची जीभ चेहऱ्यावरून गालावरून फिरत होती. त्याला धीर धरवत नव्हता. त्याने अत्यंत जलद गतीने तिचे कपडे काढून फेकून दिले. तिला पूर्णपणे नग्न करून बेडवर पाडले आणि तो तिच्यावर स्वार झाला. तिचा नाजूक देह त्याच्या मजबूत देहाखाली चांगलाच रगडून निघत होता. तिला त्या वेदनाही आनंददायी वाटू लागलेल्या होत्या. या रानटी काम क्रीडेने तिचे अंग अंग ठणकू लागले असले तरी ते तिला सुख वाटू लागलेले होते. पतीचा नाजूक प्रणय आणि या गुंडाचा हा रानटी समागम, यामध्ये जमीन आसमानाचे अंतर होते. तिला हा रानटीपणाच जास्तच आवडलेला होता. समीरच आपला नवरा असावा असे तिला वाटू लागले. आस मोहम्मद गावी होता, तो समीरच शबानाचा नवरा बनलेला होता. या 2-4 दिवसामध्ये त्याने तिला इतके रगडून काढले होते की त्याच्या अधीन झाले. तिला आता पती नकोसा झालेला होता. समीर सोबत राहण्याची तिला तीव्र इच्छा झालेली होती. आता चोरी छुपे त्या दोघांचे प्रणय संबंध सुरू झालेले होते. याची खबर बहिणीमार्फत तिच्या आईला झाली. आपली मुलगी पतीचा विश्वासघात करून परपुरुषासोबत संबंध ठेवते हे पाहून कोणत्याही आईला राग आला असता. तिने मुलीला 4 समजुतीच्या गोष्टी सांगितल्या असत्या, पण येथे झाले उलटेच. आई हमीलाने मुलगी शबानाला प्रोत्साहनच दिले. तिला मोठा जावई जसा गुंड आहे तसाच लहान जावईही गुन्हेगार असावा, म्हणजे तो भरपूर पैसा कमवेल असे वाटत होते. आस मोहम्मद एक सज्जन माणूस होता. तो काय करणार आयुष्यामध्ये? त्यापेक्षा समीर बरोबर शबानाचे लग्न झाले तर बरे होईल असे हमीलालाही वाटू लागलेले होते. म्हणजे दोघी मुली एकाच घरामध्ये नांदतील असा विचार करून तिनेही मुलीला
समीर बरोबर राहण्यास पाठिंबाच दिला. तिकडे समीरलाही तिची चटक लागलेली होती. तिला भोगण्यासाठी तो आता कोणत्याही पातळीवर उतरण्यास तयार झालेला होता. आता तिच्यासोबत सुख घेण्यामध्ये केवळ तिच्या पतीचा अडसर होता. त्याला बाजूला केले तर ती कायमची त्याची होणार होती. हा विचार त्याने शबानाला बोलून दाखवला. तिनेही लगेच होकार दिला. ज्या पतीने तिच्यावर विश्वास ठेवलेला होता, घर सोडले, तिच्यासोबत परप्रांतामध्ये राहण्यासाठी आला, त्याचा कसलाही त्रास नसताना केवळ आपल्या व्यभिचारासाठी तिने त्याला संपवण्याचा विचार पक्का केला. या सगळ्या कारस्थानापासून तिचा पती आस मोहम्मद मात्र अनभिज्ञ होता. त्याला काहीच माहिती नव्हते. शबाना आणि तिची आई हलिमा या दोघींनी आस मोहम्मदला वाटेतून दूर करण्याचा कट रचलेला आहे. यामध्ये हमीलाही आपला मोठा जावई साजिद याला सामील करून घेतले. साजिदला समजले की शबाना आणि त्याचा भाऊ समीर यांचे बऱ्याच काळापासून अवैध संबंध होते. याची कुणकुण आस मोहम्मदला लागलेली होते. त्यामुळे त्याची मेहुणी पतीला सोडून देऊ इच्छित होते. त्याची सासू हलिमा देखील शबानाला तिचा भाऊ समीर सोबत राहावे अशी इच्छा होती. परिणामी आस मोहम्मदच्या हत्येचा कट रचण्यात आला. साजिदने आस मोहम्मदला दारू पिण्याच्या बहाण्याने बहालगडमधील सरोवर पोर्टिका हॉटेल जवळील एका धार्मिक स्थळी बोलावले. काहीच ध्यानीमनी नसल्याने तो त्या ठिकाणी हजर झाला. तिथे साजिद आणि समीर हे दोघे भाऊ आधीपासूनच दारू पीत बसलेले होते. आस मोहम्मद तिथे आल्यावर त्या दोघांनी त्यालाही दारू पाजली. बोलता बोलता त्या दोघांनी त्याला इतकी दारू पाजली की त्याला हालचालही करता येईना. मग संधी साधून समीरने त्याच्यावर स्क्रूड्रायव्हरने हल्ला केला. त्याच्यावर सपासप वार करून त्याची हत्या केली. त्यानंतर त्या दोघा भावांनी आधीच आणून ठेवलेले पेट्रोल काढले. त्यानंतर आस मोहम्मदच्या अंगावरील सगळे कपडे काढून घेतले. केवळ अंडरवेअरवर त्याचा मृतदेह त्यांनी पेटवून दिला. आगीचा भडका उडाला. मृतदेह जळू लागला. तसे ते दोघे तिथून पसार झाले. दिनांक 12 सप्टेंबर रोजी भलगड चौकामध्ये अर्धवट झालेला मृतदेह आढळून आला. तो कोणाचा आहे, त्याला कोणी मारले असावे याचा काही सुगावा पोलिसांना लागत नव्हता. दिवसामागून दिवस जात होते, पण त्या मृतदेहाची गोड कायम होते. आता हा खून उघडकीस येणार नाही या विचाराने सर्व मारेकरी निवांत झालेले होते. शबाना आणि समीरच्या कामक्रीडा आता चांगल्याच रंगू लागलेल्या होत्या. आपल्या दोन्ही मुली सुखामध्ये असल्याचे पाहून हमीलाही खुश झालेली होती. पण त्यांनी केलेला गुन्हा काही लपणार नव्हताच. दिनांक 1 जानेवारी 2026 रोजी नवीन वर्षाच्या दिवशी कुंडली गुन्हे शाखेशी झालेल्या चकमकीमध्ये 2 गुन्हेगार सहभागी झाले आणि पोलिसांनी त्या दोघांनाही अटक केली. तेव्हा या प्रकरणाचा उलगडा झाला. शनिवार दिनांक 3 जानेवारी रोजी पोलिसांनी शबाना आणि हमीलाला अटक केली, ज्यांना न्यायालयामध्ये हजर करण्यात आले आणि तुरुंगामध्ये पाठवण्यात आले. साजिदला न्यायालयामध्ये हजर केल्यानंतर कोठडीमध्ये पाठवण्यात आले. तर एन्काउंटरमध्ये जखमी झालेला समीरवर खानपूर PGI येथे उपचार सुरू आहेत. पोलीस प्रवक्ते रवींद्र कुमार म्हणाले, 12 सप्टेंबर 2025 रोजी भलगड पोलीस स्टेशन परिसरामध्ये झालेल्या आश मोहम्मदच्या हत्येप्रकरणी 2 महिला आणि 2 तरुणांना अटक करण्यात आली आहे. आश मोहम्मदची पत्नी शबाना आणि सासू हमीला त्याच्या हत्येचा कट रचत होत्या आणि समीर आणि साजिदने हा गुन्हा केला. समीर आणि साजिद हे भाऊ आहेत. शबाना आणि हमीलाला न्यायालयामध्ये हजर करून तुरुंगात पाठवले आहे, तर साजिदला न्यायालयामध्ये हजर करून रिमांड घेण्यात आला आहे. समीरला चकमकीत गोळी लागली आणि त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पोलीस या प्रकरणाचा गांभीर्याने पुढील तपास करत आहेत.